अहिल्यानगर आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ज्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खासदार निलेश लंके यांना न्यायालयात खेचण्याचे प्रयत्न झाले, त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सत्याचा शिक्का मारला आहे. निलेश लंके यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. हा विजय केवळ एका तांत्रिक लढाईचा नाही, तर हा विजय आहे नगरच्या स्वाभिमानी जनतेचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की विखे पाटलांनी न्यायालयात नेमकी काय खेळी केली होती, निलेश लंकेंच्या वकिलांनी ती कशी मोडीत काढली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विखे घराण्याचा हा निवडणूक याचिका दाखल करण्याचा इतिहास नेमका काय आहे. तर दिनांक 18 जुलै 2024 रोजी सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी निलेश लंकेंच्या निवडीला आव्हान दिले होते. पण निलेश लंके गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल केला. हा अर्ज होता CPC 1908च्या ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत. सोप्या भाषेत सांगायचे तर लंकेंनी कोर्टाला सांगितले की विखे यांनी लावलेले आरोप हे केवळ पुराव्यांच्या कसोटीवर टिकणारे नाहीत, ती केवळ राजकीय आकसापोटी केलेली मान्य आहे. न्यायमूर्ती किशोर C. संत यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले. लंकेंच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद पाटील, ॲडव्होकेट राहुल झावरे आणि त्यांच्या टीमने अशी काही तटबंदी उभी केली की विखेंची याचिका कायदेशीररित्या मृतवत ठरली. अखेर 8 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने स्पष्ट केले की ही याचिका ग्राह्य धरता येणार नाही. विखेंचा डाव त्यांच्यावरच उलटला. विखे घराण्यासाठी निवडणूक याचिका हे काही नवीन हत्यार नाही. आपण इतिहासाची पाने उलटली तर 1991ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर येते. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख असा सामना झाला होता. त्यावेळी पराभव पचणे विखे घराण्याला जड गेले होते. त्यांनी गडाखांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. तो खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. त्या खटल्यात धार्मिक भावना दुखावणे किंवा चुकीचे प्रचार तंत्र असे आरोप होते. आज 35 वर्षांनंतर सुजय विखे यांनी नेमकी तीच जुनी स्क्रिप्ट वापरण्याचा प्रयत्न केला. पण काय बदलला होता? विखेंच्या समोर जनतेच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज अर्थात निलेश लंके होते. होय, तेच निलेश लंके ज्यांना इंग्रजी येत नाही तर संसदेत जाऊन काय करणार असा टोमणा सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी मारला होता. होय, तेच निलेश लंके होते ज्यांनी खासदारकीचा गुलाल तर उधळलाच, पण अस्सलखीत इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन विखे पाटलांच्या अहंकाराचा नांगा ठेचला होता. गडाख विरुद्ध विखेंच्या प्रकरणात काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. तेव्हाच्या तंत्रांनी आजच्या युगातील लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही. आता वळूयात सध्याच्या घाणेरड्या राजकारणाकडे. गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडिओमधून निलेश लंकेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एखादी महिला किंवा एखादे पोर्टर समोर करायचे आणि त्या माध्यमातून लंकेंची बदनामी करायची. हा शिखंडी बाणा नगरची जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. खरं तर ज्यांच्या घरच्या बाया बापड्या घराबाहेर पडून निलेश लंकेंसाठी प्रचार करत होत्या, त्यांच्या सन्मानाची तरी किमान चाड ठेवायला हवी. ही येलो जर्नालिझमची सुपारी आता उघडी पडली आहे. ज्या कथित प्रकरणांचा ते आधार घेत आहेत त्यावर न्यायालयाने आज चपराक लगावली. एक जुना डायलॉग आहे, जिनके घर शीशे के होते व दुसरे के घरों पर पत्थर नहीं मारा करते. समोरून आज लंकेंच्या घरावर दगड फेकले जात आहेत, पण जर उद्या नगरच्या जनतेने तथाकथित राजवाड्यांच्या काचांवर एक दगड मारला तर समोरच्यांच्या चारित्र्याचं घर चक्काचूर व्हायला वेळ लागणार नाही. खासदार निलेश लंके यांनी या विजयानंतर अत्यंत संयमी व सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हा विजय त्यांचा नसून जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. अहिल्यानगरचे दलिंदर वाटेला लावण्यासाठी जनतेने या धुरंधरची निवड केली, ही भावना आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. सत्यमेव जयते हा केवळ नारा नाही तर नगरच्या मातीचा स्वभाव आहे. तुम्ही कितीही दबावाचे राजकारण करा, कितीही खोटे आरोप करा, पण जनतेने दिलेला कौल हा सर्वोच्च असतो आणि आज त्यावर उच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलाय. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारखा कुठला राजकीय वारसा नसणारा एखादा कार्यकर्ता आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या खूप आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलं. पण माझ्या विरोधात जो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवली, त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तो निकाल कधीही मान्य झाला नाही. त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करून मला त्या ठिकाणी हायकोर्टात त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न केला.
पण न्यायदेवता ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करीत असते. त्यामुळे आज न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतोच, पण माझ्या दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघातील सर्वसामान्य माईबाप जनतेच्या वतीने त्या निकालाचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? विखे पाटलांनी आता ही न्यायालयीन नौटंकी थांबवून जनतेची सेवा करण्यावर लक्ष द्यायला हवे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.